गोट लावण्याआधी तुम्ही ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत बघा. इथं खालच्या साईडने क्रॉसपट्टीच्या साईडने एकसारखं धरायचं आहे आणि वरच्या साईडला बघायचं आहे हुक पट्टी किंवा आय पट्टी जास्त जर झाली असेल तर ती कट करून काढायची आहे. त्याचबरोबर पुढच्या गळ्याचा जो गोल आकार आहे तो प्रॉपर असा गोल देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. यामुळे काय होतं, तो गोट लावल्यानंतर आपला पुढचा गळा जो आहे तो फिनिशिंग सहित गोल आकार तयार होतो पुढच्या गळ्याचा. त्याच्यानंतर बघा ह्या क्रॉस पट्ट्या, तर बघा ह्या तिरक्या कापडातल्या पट्ट्या काढायच्या असतात. तर ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवन. तर बघा इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्या बघा कशा जोडायच्या. नवीन शिकणाऱ्यांना ह्या पट्ट्या सुद्धा जोडता येत नाहीत, तर त्यांच्यासाठी बघा या पद्धतीने मी दाखवत आहे. या पद्धतीने तिरकं कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने सुई समोर ठेवायचं आहे ही तिरकी पट्टी आणि त्याच्यावरती दुसरी पट्टी ठेवायची आहे. आखूड बाजू ज्या साईडला आहे त्या बाजूला लांब बाजू टाकायची आहे आणि ज्या साईडला लांब बाजू आहे त्या साईडला आखूड बाजू टाकायची आहे. बघा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने इथं जी तिरक्या कापडातली पट्टी जी असते ती सरळ अशी आपली तयार होत असते बघा. आणि एक्स्ट्राचं जे कापड असतं ते कट करून काढायचं. हे बघा या पद्धतीने पूर्ण कट करून काढायचं आणि इथं आपली पट्टी जी आहे ती तयार झालेली आहे. तर बघा या पद्धतीने हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बघा पट्टी मी अर्धा इंच दुमडून घेतलेली आहे आणि नंतर जोडायला सुरुवात केलेली आहे. तर बघा जोडताना सुद्धा काय करायचं आहे, जिथं गोल आकार आहे तिथं पट्टी थोडी खेचायची आहे आणि बाकीचीकडं आयाशीट पट्टी ठेवायची आहे, जास्त खेचायची नाही. तर बघा ज्या वेळेस डीप गळा असतो त्यावेळेस पट्टी खेचून बसवायची. ज्यावेळेस गळे छोटे असतील त्यावेळेस पट्टी खेचायची नाही जास्त, आहे अशी आपली लावून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने बघा बोटाने पूर्ण पट्टीच्या कडेने जिथं आपण मार्जिन तयार केलेलं आहे तिथून या पद्धतीने बोट फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा यामध्ये शिलाई मार्जिन जे अर्धा इंचच आपण धरलं होतं ते गुंतवायचं आहे या पट्टीमध्ये. हे बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं टिप मारून झाल्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. अगदी टिप जिथे मारलेली आहे त्याच्या पूर्ण एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. या पद्धतीने कट करून काढलं आणि आता इथं बघा गोट फायनल तयार करून घ्यायचा आहे. तर बघा गोट हा आपला जास्त जाड ठेवायचा नाही, जास्त पातळ सुद्धा ठेवायचा नाही, मध्यम आकाराचा गोट ठेवायचा आहे. जास्त पातळ जर गोट ठेवला तर आपला गोट पलटी मारतो आणि जास्त जाड जर गोट ठेवला तर तो व्यवस्थित दिसत नाही. तर बघा या पद्धतीने इथे पूर्ण गोट तयार झालेला आहे. तर इथे बघा गोट व्यवस्थित आलेला आहे आणि पुढचा गळा सुद्धा आपला प्रॉपर असा गोल आलेला आहे.